वस्त्रोद्योगातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल असं आश्वासन कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल यांनी दिलंय। त्यामुळे वस्त्रोद्योग कामगारांसाठी निर्माण होणारं महामंडळ इचलकरंजीत येण्याची शक्यता आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी शहर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली। राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रात यंत्रमाग, वाइंडिंग, मालवाहतूक करणारे कांडीवाले, घडी मेंडिंग कामगार, वहीफणी कामगार असे विविध घटक काम करतात। या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी विठ्ठल चोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती। त्या अनुषंगाने 14 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना याबद्दलचा प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली होती। नामदार खाडे यांनी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल यांना प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते। वस्त्रोद्योगातील असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ निर्माण झालं तर अनेक अडचणी दूर होतील। लवकरच त्याबद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल असं आश्वासन प्रधान सचिवांनी दिल्याचं चोपडे यांनी सांगितलं। यावेळी सुभाष मालपाणी, रजाक शेख, गोविंद कोरवी, उमेश आसंगे उपस्थित होते।